यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बोरगाडीवर रस्सम कशी बनवतात हे बघणार आहे. आता हे आमचं किचन आहे, म्हणजे आचार्याचं किचन आहे. इथं सगळं जेवणाचं मटेरियल वगैरे असतंय. हे असं आहे. आता बघूया हे रस्सम बनवायच्या आधीचं हे आहे. हे काय इसमें क्या डाला है? लसूण, जिरा, मिरची, ते असं काली मिरे ते ठोकलेलं आहे. त्यात म्हणजे कलबत्त्यात कुटलेला आहे. ही कोथिंबीर, कांदा, टोमॅटो आणि मिरची, आणि याच्यामध्ये डाळाचं पाणी आणि चिंचेचं पाणी आहे ते टाकले. त्याची आपण रस्सम बनवणार आहे. याचा बघून ठेवले, त्यातलं तर पाणी गरम व्हायला लागलं, म्हणजे गरम होऊन त्यातलं पाणी घालवायचं, म्हणजे तेल तडतड वाजत नाही. हे सगळं आपलं मटेरियल आहे एवढं, आणि चिंचेचं पाणी ह्याच्यावरच बनते. हा आचार्य आहे आमचा. असं तेल टाकते. तो कितना डालना पड़ता है? थोड़ा ही डालना पड़ता है क्या? बरं बरं, ठीक है, डालो. इसके बाद मोहरी, राई डालता है क्या? डालो डालो. राई. प्रल्हाद क्या लेके आहे? हे इमली पाणी क्या? नाही. आता तेल आपलं गरम झाले, त्याच्यात मोहरी टाकली त्यानं. आता हे बघूया काय काय टाकतोय, कसं कसं टाकतोय. हे सगळं प्लेटमध्ये मटेरियल आहे, आणि इकडं चिंचेचं पाणी आणि त्याच्यात डाळाचं पाणी मिक्स आहे. शिजवलं डाळ, त्याच्या मिरच्या टाकले. त्यानंतर हे वाटण, म्हणजे जिरा, मिरची, लसूण, पुन्हा हिंग, हे सगळं ठोकून हे केलं. त्याचं हे आहे वाटण. हे असं चांगलं गरम करायचं आहे. त्यात असं हे टमाटर बारीक करून टाकायचं. असं पूर्ण गरम करायचं. त्याच्यात हे चिंचेचं पाणी टाकायचं. चिंचेचं आणि जे तुरीची डाळ शिजवलेली असते त्याचं पाणी टाकायचं. हल्दी डालेगा ना इसमें? हल्दी डालेगा. ये प्याज कब डालेगा? प्याज नहीं डालना है, नहीं डालना है. बस हल्दी, हल्दी, नमक. हल्दी, नमक, ये धनिया डालने का है क्या? ये अभी कितना टाइम तक उबालने का इसको? मतलब हल्का उबलना चाहिए, हल्का उबलना नहीं चाहिए. उबलना नहीं है हाँ, उसमें. ये आना, उबाल आना चाहिए खाली. ठीक आहे. ही कोथिंबीर आहे. आता ते यात टाकायचं आहे. हे फक्त गरम होऊन द्यायचं आहे, म्हणजे उकळी आणायची नाही. गरम होऊन दिलं की झाली रस्सम, रेडी झाली. मग आपलं हे आता झालंय आपलं, म्हणजे परफेक्ट झालंय. आता हे बंद करायचं. आता ह्याच्यात कोथिंबीर आहे ती डायरेक्ट म्हणजे किटलीत काढून ठेवायचं आहे. रस्सम अशा पद्धतीने एकदम परफेक्टली रेडी झाली. ही जेवताना एकदम म्हणजे तमिळनाडूतला फेमस आयटम आहे. आणि गाडीवर, बोरगाडीवर, प्रत्येक बोरगाडीवर हा बनतोच. आणि हा खाताना एकदम अतिशय चविष्ट, आणि जेवणाला एक वेगळीच चव येते ह्याच्यानं. अशा पद्धतीनं फुल गरम नाही करायचं, हाफ गरम करून उकळी येऊन द्यायची नाही. हे असं डायरेक्ट किटलीत ओतायचं. अशा रीतीने रस्सम आपली रेडी झालेली आहे. आता बघूया आपण थोडीशी खाऊन कशी लागते. ती पिऊन बघणार आहे कसं आहे. आता ही थोडी ही झाली, अशी घेतो थोडी आणि बघतो. एकदम बेस्ट विषय झाला. रस्सम एकदम टॉपचीच बनली आहे.